मागे जसा उभा असतो तसा आजही उभा होता म्हणून तोच जोश आणि तोच विश्वास घेऊन आम्ही मैदानात उतरतो आणि तीच कामगिरी आज आमच्या हातात आहे. आणि राहिला प्रश्न की जास्त रन करायचे तर नेहमी ते लक्ष नसतं आमचं. बस आम्ही बक्षीस पात्र फेरीत कसे पोचू, संघाला एक चांगल्या लेवलवरती कसे पोचवू हेच प्रयत्न असतो आम्हाला. अभिनंदन. आणि जाऊया थेट कॉम्बॉक्सकडे. संदीप जाबडे यांचा मराठीचा हा गोड आवाज तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. येस, थँक्यू. नितेश भोईर सर यांचा आवाज तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये ऐकलात. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका पाहायला मिळालाय. इथे झेल टिपण्याची संधी होती, संधी तर कमावली आहे. पहिल्या चेंडूवर धावाचा शुभारंभ होताना पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पंढरीमध्ये मुंबई नगरामध्ये रंगत असलेली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्या अंतर्गत आयोजित आई जननी माता चषक 2024 या स्पर्धेचं सलग तिसरं वर्ष आपण पाहतोय. गतवर्षी देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा याच आयोजकांकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. आपण चाललोय स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या मॅचकडे, जिथे दोन तुल्यबळ संघ दादा संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. साई इंडियन्स कामते संघाचा अक्षय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने अनेक वर्षे या संघाची धुरा सांभाळली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. ऑफ स्टिकच्या पलीकडचा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू जज केला आणि विकेट किपरकडे सोडून दिला होता. एक अव्वंतर धाव जरूर मिळणार आहे. वाईट +1, 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 3 धावा धावफलकावर लागल्या. 3 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. पहिल्या चेंडूवर पहिली धाव आली, त्यानंतर अव्वंतरच्या 2 धावा आल्यात. आपण पाहतोय जननी माता चषक 2024 क्रिकेटचं हे क्रिकेटमय पर्व, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेताय रामलीला मैदान नेरूळच्या या क्रीडांगणामधून. आज सकाळपासूनच या स्पर्धेसाठी सन्मान्य अतिथींची उपस्थिती पाहायला मिळते. लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य कार्याध्यक्ष आदरणीय नागेशदादा भोसले साहेब यांचा आज वाढदिवस, आणि या साहेबांना देखील आपण देऊया समस्त पोलादपूर तालुक्याकडून वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. तदनंतर आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय तुकारामदादा सावंत यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय बलराम जेवारे साहेब लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य यांची देखील उपस्थिती आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय. खरं तर ही मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, एक स्पर्धा गावच्या सन्मानाची, एक स्पर्धा गावच्या नावाची, आणि एक स्पर्धा क्रिकेटच्या उद्धाराची, ही टॅगलाईन घेऊन आपण या स्पर्धेमध्ये उतरलोय. जी स्पर्धा आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रामलीला मैदानातून अक्षय अलगुडेचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. फ्लाय स्लिप रिजन मध्ये 2 खेळाडू त्याच्या मागे जात आहेत. 1 धाव तर जरूर मिळणार आहे. एकंदरीतच आपण पाहतोय या चेंडूवर आले केवळ 1 धाव. 4 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आपण थरार पाहतोय. काळकाई पितळवाडी संघाने पहिल्या मॅच मध्ये श्री भैरवनाथ कोंडवी या संघाला पराभूत केलं. त्यानंतर साई इंडियन्स कामध्ये आज संघ KBR कुडपण संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. अर्थातच दोन्ही संघ या स्पर्धेच्या दुहेरी फेरीमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये जिंकले तर नक्कीच बक्षीसपात्र फेरीच्या समीप जाणार आहेत. ही संधी असेल. आजच्या दिवशी जर पाहिलं तर वेदर फोरकास्ट मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये रेड अलर्ट जारी केलाय, परंतु पाऊस सकाळपासून थोडासा गायब झालेला पाहायला मिळतोय. चेंडू बॅट प्रॉपर करेक्शन झालं नव्हतं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू जाताना पाहायला मिळाला. तिथे झेल टिपण्याची संधी होती, संधी गमावली, आणि 2 धावा दररोज मिळत आहेत. रोहितच्या मॅट मधून आल्या त्या 2 धावा. चेंडू ऑफ स्टिकच्या पलीकडचा होता. थ्रू द लाईन फटका मारण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, आणि हा प्रयत्न असफल झालाय. इथे 2 धावा धावफलकामध्ये नक्कीच ऍड होतील. एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 6 धावांवर जाऊन पोहोचलाय. 6 रन्स ऑन दी बोर्ड. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला साई इंडियन्स कामते संघ. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये होता. काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू होतोय फरार. या चेंडूवर धावा मिळतात 4. येतो या इनिंगचा पहिला चौकार फ्रॉम द बॅट ऑफ मिस्टर रोहित हा बॅट्समन. आपण पाहिलं तर पोलादपूर तालुक्यातील अंडरनाम क्रिकेट बऱ्याच वर्ष ज्यानं गाजवलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा या खेळाडूकडून धावांचा पाऊस सातत्याने पडताना पाहायला मिळालाय. चांगला गोलंदाज देखील राहिलाय. रोहित इज ऑन स्ट्रायकर एंड. त्याच्या बॅटमधून एक सणसणीत चौकार पाहायला मिळालाय. अरविंद आणि रोहितची ही 2 सलामीच्या फलंदाजांची जोडी, आक्रमक फलंदाज. हा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला, शेप घेताना पाहायला मिळाला, परंतु या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न असफल झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय. 10 धावा लागल्यात. 10 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. अरविंद तुडीलकर आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. अक्षय अलगुडेचं कमबॅक पाहायला मिळालंय. आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच 40-50 साठी पहिल्याच इनिंग मध्ये खेळताना प्रथम बॅटिंग करताना संघाने उभारली आहे, आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर हे षटक इकॉनॉमिकल षटक म्हणता येईल. येस, पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अरविंद तुडीलकर
सह्याद्री प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट राहिला अरविंद तुडीलकर. आणि पितलवाडी संघ जेव्हापासून सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखल झालाय तर तेव्हापासूनच आपल्या नावाचा दबदबा एक वेगळं वलय निर्माण केलंय. खऱ्या अर्थाने पितलवाडी या संघाने गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 2 आयुष या गोलंदाजाला. पोलादपूर तालुक्यातील एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्याने मुंबई नगरामध्ये आपलं नाव केलंय आदरणीय सन्माननीय सिद्धांत मोरे याचा सन्मान आयोजकांकडून जन्नीमाता चरे या संघाकडून केला जातोय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन ट्रान्सफर ऑफ फिट पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला दांडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि वा बॅटने खेळलेला हा फटका. धावा मिळतात 4. येतोय चौकार. अरविंद तुडीलकरच्या बॅट मधून आलाय या इनिंग मधील पहिला चौकार. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी नेहमी जाणला जातो आणि तशाच प्रकारच्या बॅटिंगचं इथे उदाहरण पाहायला मिळतंय प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. ट्रान्सफर ऑफ वेट पाहायला मिळालं. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळाला. हा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये चेंडू आला तसा आहे फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ लांबच लांब खणखणीत झणझणीत प्रहार अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून येतोय. आई जण्नी माता चषकाचा ब्रँडेड षटकार. अरविंद तुडीलकर या मॅच मध्ये आपल्या बॅटची आग ओकताना पाहायला मिळतोय. एकूण धावा 20 धावा धावफलकावर लागल्यात. 20 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. बॅटिंग क्रीजवर आपण अरविंद तुडीलकर आणि रोहितची जोडी मैदानामध्ये पाहतोय. आयुषच्या गोलंदाजीवर प्रहार केले गेलेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला तदनंतर षटकार आलाय. अरविंद तुडीलकर एक अनुभवी खेळाडू क्रिकेटची मैदानं गाजवलेला खेळाडू आपण जर पाहिलं तर अरविंद तुडीलकर एक चांगला कर्णधार म्हणून देखील जाणला जातो. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये होता त्याला अगदी सूर्यकुमार यादव स्टाईलने फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. सलगचा दुसरा षटकार फ्रॉम द बॅट ऑफ मिस्टर अरविंद तुडीलकर. धावा मिळतात 6. येतोय हा षटकार. 26 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. 26 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा अक्षयने खर्च केल्या होत्या. 22 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय या गोलंदाजाने इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं. त्यानंतर आयुष्य गोलंदाजीवर प्रहार केले गेले आहेत. पितलवाडी संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. मात्र धावांवर अंकुश लावायचा असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. अंकुशवर जरूर प्रेशर असेल. लोअर फुल टॉस चेंडू. हा आहे दबाव काय करू शकतो तर एखाद्या गोलंदाजाला चांगल्या गोलंदाजाला देखील फुलटॉस चेंडू टाकण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकतं आणि तेच आपण या चेंडूवर पाहिलं. आयुषच्या गोलंदाजीवर प्रहार केला गेलाय. सलगचा तिसरा षटकार. षटकारांची हायट्रिक पाहायला मिळाले. 18 नंबरच्या जर्सीमध्ये बॅटिंग करत असणाऱ्या अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आलाय. धावांना गती प्रदान करण्याचं काम या षटकामध्ये जरूर केलं गेलं. एकूण 22 धावा खर्च केल्यात आयुषने आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावांवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड. आयुष नक्कीच दबावामध्ये पाहायला मिळतोय. प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. इथे गरज आहे कर्णधाराची. इथे गरज आहे गोलंदाजाचं मनोधैर्य उंचावण्याची. इथे गरज आहे गोलंदाजाला पाठबळ देण्याची. हे काम कर्णधाराचं आहे. हा चेंडू देखील खोलवर पद्धतीचा होता. खोदून काढलाय. तिथे देखील चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. हा येतो या षटकातील दुसरा चौकार. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाले या इनिंग मध्ये. आतापर्यंत अरविंद तुडीलकरच्या बॅट मधून आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते. अरविंद तुडीलकर अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सातत्याने त्याच्या नावे राहिलाय. पोलादपूर तालुक्यातील अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पदार्पण केल्यानंतरच पहिली स्पर्धा जिंकण्याचा मानस देखील या पितळवाडी संघाने पटकावलाय आणि पितळवाडी संघ पुन्हा एकदा या मैदानामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करू इच्छितोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 3 षटकार 2 चौकार अरविंद तुडीलकरच्या बॅट मधून आले आहेत. या डावामध्ये जर आपण पाहिलं तर अरविंद तुडीलकर एकंदरीतच 27 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 28 धावांवर बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर केवळ दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा झाली आहे. पुल सक्सेसफुल जस्ट अ फ्लिक आणि हा येतोय या षटकातील 4था षटकार. धावांचा पाऊस या षटकामध्ये पाहायला मिळाला. एकूणच 32 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आयुषने. 42 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. 32 रन्स कन्सिडर्ड बाय आयुष. सर्वात महागड षटक आतापर्यंत या दिवसातील पाहायला मिळालंय. आयुषच्या गोलंदाजीवर प्रहार केले गेले आणि इथे कामते सायंडियस कामते हा संघ बॅकफुटवर गेलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर इथे धावगतीवर अंकुश लावण्याची गरज होती. 42 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 षटकार 2 चौकार आयुषच्या गोलंदाजीवर हाणलेत. प्रहार केले गेलेत. अरविंद तुडीलकरने
इथे आक्रमण केलंय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे वीरेंद्र सेहवागने नोवान झोईसाच्या गोलंदाजीवर 5 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. 26 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर श्रीलंकेनं या गोलंदाजाचं आयुष्य आणि करिअर बर्बाद झालं होतं, कारण पुन्हा तो क्रिकेटच्या फील्डवर दिसलाच नाही. त्याप्रमाणेच इथे पाहतोय आपण अरविंद तुडिलकरने 32 धावा खर्च करून खरं तर या गोलंदाजाचे कॉन्फिडन्स हा लॅक करून ठेवलाय. गोलंदाजी मार्कवर इनॅट नंबर 3 पोझिशन नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रदीप नावाचा गोलंदाज कमबॅक करावा लागणार आहे. या मॅच मध्ये स्वतःला जिवंत ठेवायचं असेल तर हे 6 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत, कारण या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल, तुम्हाला स्वतःला जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच या षटकामध्ये तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येक क्षणाला फार महत्व आहे आणि हा मोमेंटचा गेम आहे. T20 क्रिकेट ज्यावेळेस झालं त्यावेळेस नक्कीच यावर वल्गना केल्या गेल्या, परंतु T20 क्रिकेट असेल, यस इथे फलंदाज होतोय धावचीत रोहित जाईल डगआउटच्या आश्रयाला. आपण पाहिलं तर T20 क्रिकेटवर अनेक वल्गना केल्या गेल्या, परंतु T20 क्रिकेटने देखील दाखवलं क्रिकेट हा मोमेंटचा गेम आहे, क्षणांचा गेम आहे. इथे ज्या ज्या क्षणी तुम्ही आपला दबदबा निर्माण कराल, आपलं वर्चस्व निर्माण कराल, त्या वेळेस तुम्हाला पुरागमन करण्याची संधी मिळते. इथे मात्र पहिल्या चेंडूवर धावबाद झालाय बॅटर रोहित, जिथे स्वतःची विकेट बहाल केली अरविंदसाठी आणि आपण पाहिलं तर इथं सॅक्रिफाईस केली आहे अरविंदला स्ट्रायकर एंडला आणण्यासाठी, जो 34 धावांवर बॅटिंग करतोय. न्यू बॅटर इंटू द क्रीज आपण पाहतोय. आदेश नावाचा नवीन फलंदाज दाखल झालाय. आदेश आणि अरविंद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सो फार 42 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. पहिल्या चेंडूवर नक्कीच यश मिळालं. हा चेंडू देखील तितकाच चांगला पाहायला मिळालाय. आक्रमक फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीयेत, तरी देखील 2 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. 44 रन्स ऑन दी बोर्ड, 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये आदेश आणि अरविंदची जोडी. अरविंद 36 धावांवर बॅटिंग करतोय, अर्धशतक झळकावण्याची संधी आहे. 10 चेंडू आणि 36 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात. खरं तर 2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खरं तर गौरवाचं वर्ष राहिलंय. 2007 नंतर पहिल्यांदाच T20 विश्वचषकावर भारतीय संघाने आपलं नाव कोरलं. येस, आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, क्रिकेटची रणनीती वापरण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पंच देखील तितकेच अनुभवी आहेत. या चेंडूला अव्वांतर घोषित करत आहेत. अव्वांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 45 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय, 45 धावा. हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा अगदीच चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळालाय. इथं वेग अधिक नाहीये, परंतु खरं तर बुद्धी चातुर्याचा वापर करून गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळेच धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न हा यशस्वीरित्या केला गेलाय. गोलंदाज क्रमांक 3 प्रदीप याने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. 3 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. ज्या कमबॅकची गरज खरं तर साई इंडियन्स कामते संघाला होती, तो कमबॅक या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये आणि या षटकामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू देखील खोलवर पद्धतीचा होता. अचूक टप्प्यावरचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये एक धाव तर अर्जित केली गेली. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि ते दुहेरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आहे, परंतु ज्या वेगाने चेंडूवर क्षेत्ररक्षकाने येणं गरजेचं आहे तितक्या वेगाने क्षेत्ररक्षक जाताना दिसला नाही आणि एक अव्वांतर धाव कन्सिडर करताना पाहायला मिळालाय, खर्च करताना पाहायला मिळालाय. 47 धावा धावफलकावर लागल्यात. 2 संघ जे पहिल्या फेरीमध्ये विजेता होते दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. अक्षय अलगुडे कर्णधारपद पुष्पत असणारा साई इंडियन्स कामते हा संघ आणि अरविंद तुडिलकरचा असणारा पित्तलवाडी हा संघ. हा चेंडू देखील बॅटच्या रडारमध्ये जरूर होता. बॅकफुटला जाऊन लेग साईडच्या दिशेने, ऑन साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न असफल झाला आणि इथे देखील 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. 49 रन्स ऑन दी बोर्ड. अरविंद तुडिलकर ला या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रदीपने धावांवर अंकुश लावून ठेवलाय आणि खऱ्या अर्थाने रोखून ठेवलाय. ज्या फलंदाजाने मागच्या षटकामध्ये 32 धावा कुठल्या होत्या, 32 धावा अर्जित करण्यामध्ये ज्याला यश आलं होतं, तोच बॅटर या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळालाय. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, कधी अर्श तर कधी फर्श. हा चेंडू देखील फुल टॉस होता. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे देखील फलंदाज असफल झाला, अपयशी झालाय. ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगल्या फॉर्मात असताना त्या वेळेस तुमच्याकडे अधिकच्या धावा कुठण्याची संधी असते, त्या वेळेस तुम्ही त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. ज्या वेळेस तुमचा स्ट्रगल सुरू होतो त्या वेळेस तुमच्यासोबत अशा प्रकारच्या घटना देखील घडत असतात. लोअर फुल टॉस चेंडूला मोठा फटका करण्यात मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामध्ये बॅटर असफल झाला, परंतु इथे 2 धावा
चोरून पूर्ण केल्यात आणि तिसरी धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शॉर्ट ऑफ हिज क्रीज, फलंदाज बाद झालाय. इथे आपण जर पाहिलं तर 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्यात 51. विजयासाठी लक्ष्य आहे 52 धावांचं. प्रथम बॅटिंग करत असताना पित्तलवाडी संघाने 51 धावांचा डोंगर उभा केलाय. 42 धावांची गरज आवश्यकता असणार आहे. चेस करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना साई इंडियन्स कामते या संघाला आपण पाहताय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आई जन्नी माता चषक 2024. अगदीच मैदानाच्या चहूबाजूला या पावसाळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दर्दी क्रिकेट रसिकांची उपस्थिती पाहायला मिळते. आई जन्नी माता चषकाचं बहारदार असं आयोजन करण्यात आलंय. त्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य असा चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये आकर्षक असा चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपये आकर्षक असा चषक. चतुर्थ पारितोषिक 7,000 रुपये आकर्षक असा चषक. तर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज या आकर्षक चषकांचं देखील वितरण आपण सायंकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत, जी वैयक्तिक बक्षिसं या स्पर्धेसाठी आहेत. तसेच प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला सामनावीरात ठरणाऱ्या खेळाडूला देखील सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील नगरीतील नरवीर तानाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी पोलादपूर तालुक्यातील भूमी आणि या भूमीतील हे खेळाडू मुंबईसारख्या या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये खरं तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करताना पाहायला मिळालेत आणि आतापर्यंत दुसऱ्या दिवशी यशस्वी आयोजन पार पडताना पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये 51 धावा झाल्यात. 52 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये विजय अर्जित करण्यासाठी साई इंडियन्स कामते संघाला. पितळवाडी टीम आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आई जननी माता चषक 2024 या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी मदत केली त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया, ज्यामध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. 52 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. आपण पहिल्या सत्रामध्ये आपण आतापर्यंतच्या 3 मॅच मध्ये ज्यांचा आवाज ऐकला ते आमचे मित्र नितेशजी भोईर सर, नवी मुंबईचा बुलंद आवाज, ज्यांच्यासोबत सलग 3ऱ्या वर्षी समालोचन करण्याची संधी मला मिळते आहे. खरं तर क्रिकेटच्या क्षेत्रामधील आणि या समालोचन क्षेत्रामधील एक दिग्गज नाव आहे, ज्यांनी या नवी मुंबई असेल, रायगड असेल, उत्तर रायगड असेल या इलाक्यामध्ये, या क्षेत्रामध्ये आपलं नाव, खरं तर नावाचा दबदबा, नावाचं वलय निर्माण केलं आहे. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येक घडामोडींशी जे अपडेट असतात असे आमचे मित्र नितेशजी भोईर सर, ज्यांचा आवाज तुम्ही कालपासून ऐकलात, ज्यांच्यावर विशेष प्रेम खरं तर पोलादपूर तालुक्याने देखील केलं आहे. नवी मुंबईतील हा समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचं धावतं वर्णन सातत्याने पाहत आलो आहे. मैदानाकडे जाणार आहोत जिथे आपण 52 धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला मिळेल. साई इंडियन्स कामते हा संघ. सलामीचे 2 फलंदाज आपण बॅटर इंटू द क्रीज आपण पाहतोय. सलामीला आलेले 2 बॅटर अक्षय आणि दीपक ही सलामीची जोडी. अक्षय लेफ्ट हँड बॅट्समन, दीपक राईट हँडेड बॅट्समन. दीपक हा खेळाडू आपण पाहिलं तर कालिका मादा चरई या संघाकडून सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाला. हार्ड हिटिंग बॅटर अशी त्याची ओळख आहे. खरं तर ताकदीचा वापर करण्यासाठी जाणला जातो. तर अक्षय अलगुडे हा देखील तितक्याच थाटणीचा फलंदाज आपण बॅटिंग क्रीजवर पाहणार आहोत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, जे कॉम्बिनेशन भारतीय संघ हल्लीच्या काळामध्ये सातत्याने वापरताना पाहायला मिळाला आहे. हे 2 बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन मैदानामध्ये उतरलेत, परंतु जिंकण्यासाठी गरज असणार आहे प्रति षटकामागे 17.33 धावांची. या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला आक्रमक फटकेबाजी करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने आदेश सारख्या गोलंदाजांवर प्रहार करावा लागणार आहे. आदेश टोडिलीकर हा गोलंदाज एक आयकॉनिक बॉलर म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, हा बॉलर आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. आदेश टोडिलकरला 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असणार आहे. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या संघांच्या मॅच बाकी आहेत, ज्या संघांचे सामने बाकी आहेत, ते सर्व संघ दाखल होताना पाहायला मिळतात. यानंतरची मॅच असेल शिवगर्जना लोहारे वर्सेस जय हनुमान फणसकोंड. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. शिवगर्जना लोहारे आणि जय हनुमान फणसकोंड. शिवगर्जना लोहारे, जय हनुमान फणसकोंड, बोथ टीम कॅप्टन्स आपण विनोद शिर्के यांच्याकडे संपर्क साधायचा. यानंतरची मॅच असेल टॉस केला जाईल. शिवगर्जना लोहारे आणि जय हनुमान फणसकोंड या स्पर्धेच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात विनोद शिर्के त्यांच्या समवेत संपूर्ण असणारी टीम. मी विनंती करेन फणसकोंड टीमच्या कर्णधाराला आणि शिवगर्जना लोहारे टीमच्या कर्णधारा, दिस इज लास्ट कॉल फॉर यू, प्लीज कम फॉर द टॉस. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आदेश टोडिलकर 18 नंबरच्या जर्सीमध्ये राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 3 षटकांचे सामने. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर उसळी घेताना चेंडू पाहायला मिळाला. पंच दोन्ही अनमूड, दॅट मीन्स इट इज अ फॅट डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव गेलाय.
पहिला चेंडू निर्धाव, आखूड टप्प्याचा चेंडू, भन्नाट वेग पुल करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग होण्याच्या आधी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आदेश तुडीलकर. हा देखील अखूड टप्प्याचा चेंडू, फटका तर फसला, चेंडू हवेमध्ये गेला, तिथे झेल टिपण्याची संधी, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, स्वतःला झोकून दिलं, परंतु या प्रयत्नामध्ये अपयशी ठरलाय. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. इथे अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला क्रिकेटच्या फील्डवर आणि हीच रबर बॉल टेनिस क्रिकेटची मजा आहे. इथे खेळाडू ज्या वेळेस थ्रो करतो त्या वेळेस अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतो. चेंडूला पकडण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षक सरपटताना देखील पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. टॉस केला जातो फणसकण वर्सेस शिवगर्जना लोहारे या 2 टीम मध्ये असेल, या 2 संघांमध्ये असेल या पुढची मॅच, या पुढची लढत. येस, इट इज अ डॉट बॉल आणि फणसकोण टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतरची मॅच शिवगर्जना लोहारे वर्सेस फणसकोण या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. तिसरा चेंडू निर्धाव गेलाय. हा देखील हाफ ट्रॅकर आहे. चेंडू अधिक उसळी घेताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. बाईच्या स्वरूपामध्ये अव्वंतरची धाव जरूर मिळेल. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर लागल्यात. आपण जर पाहिलं ना तर एक रणनीती घेऊन मैदानामध्ये पितळवाडीचा गोलंदाज उतरलाय. अरविंद तुडीलकर सातत्याने शॉर्ट ऑफ वुडलँड पद्धतीचे चेंडू हाताळलोय. चेंडू पडल्यानंतर अधिक वेगाने जाताना पाहायला मिळत आहेत. हा देखील बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टिअर करण्याचा प्रयत्न, हे प्रयत्न जरूर सक्सेसफुल होतात, परंतु ज्या वेळेस विकेटमध्ये बाउन्स नसतो, ज्या वेळेस पेस नसते, त्या वेळेस पडल्यानंतर चेंडू हळूवार गतीने येतो आणि फलंदाजाकडे एक्स्ट्रा टाइम हे शॉट खेळण्यासाठी, लेट कट खेळण्यासाठी, स्पार कट खेळण्यासाठी असतो. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये चेंडू नेहमी पडल्यानंतर अधिक वेगाने येतो. त्यासाठी तुम्हाला फास्ट हँडचा वापर करावा लागतो. ज्या प्रकारची बॅटिंग ब्रँडन मकालम करायचा ना, त्या प्रकारचे हँड्स, प्रॉपर फास्ट हँडचा वापर तुम्हाला या रबरवर क्रिकेटमध्ये करावा लागतो. इथे हा चेंडू निर्धाव चाललाय. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावर आपण धावा पाहतो. एकूण 4 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 48 धावा. 48 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. खरतर असं आव्हान असणार आहे बॅटिंग करत असणाऱ्या साई इंडियन्स कामते या संघासमोर. ज्या वेळेस आपण पाहिलं पितळवाडी संघ या फॉर्मामध्ये पाहायला मिळाला, त्या वेळेस भल्या बल्लाढ्य संघाने पराभूत देखील केलाय. साई इंडियन्स कामते संघासमोर देखील मोठं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या, अक्षय लगुडे आणि दीपक. खरतर आपण पाहिलं तर चाचपडताना खेळताना पाहायला मिळाले. दिनेश नावाचा नवीन गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 38 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 48 धावा डिफेंड करायच्या. दीपकला मोठे फटके मारावे लागतील. हा चेंडू पडल्यानंतर लेफ्ट स्टिकच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. पंच 2 हात समांतर करून अव्वंतर धावेची खूण करतायत. इथे व्हाईट बॉलची खूण केली जाते. 12 डिलिव्हरीज, 47 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. या आधीची मॅच देखील 1 साइडेड पाहायला मिळाली, जिथे आपण पाहिलं तर अनिकेत भाऊ 11 उंबरकोड या संघाने विजय अर्जित केला. पांगळोली संघासोबत खेळत असताना आपण पाहिलं तर 1 साइडेड मॅच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत प्रतिस्पर्धा पाहायला मिळाली नाहीये. 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळालेली नाहीये. आतापर्यंत 1 साइडेड पितळवाडी संघ या मॅच मध्ये राहिला, जिथे बॅटिंग करत असताना डॉमिनेट परफॉर्मन्स केला. गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू निर्धाव गेलाय. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. दीपकच्या बॅटला चेंडू स्पर्श देखील होत नाहीये. जो आयकॉन खेळाडू होता खरं तर ऍक्शन मध्ये, सह्याद्री प्रीमियर लीगच्या ऑप्शन मध्ये ज्याची आयकॉन खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती, हा चेंडू 2 टांगांच्या मधून फरार होतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतात 4. चौकार. 2 पायांच्या मधून हा चेंडू फरार झाला होता, जिथे 4 धावा अर्जित करण्यामध्ये दीपकला यश आलंय. या 4 धावांच्या मदतीने धावफलकावर आपण पाहतो एकूण धावा लागल्यात 9 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धावांची आवश्यकता 10 चेंडूंमध्ये असणार आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण पाहिलं तर निखिल जाणला जातो. निखिल चांदिवकर कबड्डीच्या खेळामध्ये सातत्याने त्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय. क्रिकेटच्या फील्डमध्ये देखील चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करताना सातत्याने पाहायला मिळालाय. गावाकडून पोलादपूरवरून पितलवाडी कडून थेट मुंबईपर्यंतचा प्रवास हा केवळ क्रिकेट खेळण्यासाठी आहे, हा केवळ गावच्या नावासाठी आहे की माझ्या पितलवाडी गावचं नाव रोशन करायचंय. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर अगदी घुसळी घेताना पाहायला मिळालाय. 1 फॉर द ओव्हर इज द कॉल फ्रॉम द अंपायर मिस्टर शशी मेहर. चेंडू निर्धाव चाललाय. इट इज अ डॉट बॉल. केवळ 9 धावा धावफलकावर एकही गडी बाद झाला नाही, परंतु बॅटिंग स्किल्स जर आपण पाहिलं तर लॅक ऑफ बॅटिंग स्किल्स पाहायला मिळतात. ट्रान्सफर ऑफ वेट केलं होतं परंतु बॅटला चेंडू स्पर्श देखील झाला नाही. चेंडू पडल्यानंतर अधिक गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावर लागल्यात. 9 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. हा देखील ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. इथे या चेंडूवर केवळ 1 धाव येते. मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर केवळ औपचारिकता बाकी आहे असंच चित्र पाहायला मिळतंय. दोन्ही बॅटरच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार देखील आला नाहीये. बल्लाड्डे असा 52 धावांचा पाठलाग करत असताना धावांचा पाठलाग करण्याचा प्रेशर दबाव आणि या दबावाखाली दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दुसरं षटक हाताळत असताना दिनेशच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जो गोलंदाजी मार्कवर आहे. अक्षय आणि दीपक हे दोन्ही बॅटर आतापर्यंत बिग हिट करण्यामध्ये अनसक्सेसफुल राहिले आहेत. रामलीला मैदान नेरूळचं एक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर सुरू असलेली ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आस्वाद आणि आनंद घेत आहे. ऑफ स्टिकच्या पलीकडचा चेंडू अक्रॉस लाईन फटका खेळायचा होता. प्रयत्न सफल झालाय. चेंडू निर्धाव गेलाय. एकंदरीतच आपण पाहतोय या मॅच मध्ये पितलवाडी संघ डॉमिनंट पोझिशन मध्ये आहे. 7 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. आतापर्यंतचं चांगलं षटक पाहायला मिळालं. हा फुल टॉस चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. हाती चला गया पूछ अभी बाकी है आणि अंतिमच्या क्षणांमध्ये आलाय हा षटकार. 6 धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. 6 धावांची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. हर्षल गिब्स बनना पडेगा. खरं तर तुम्हाला हर्षल गिब्स बनावं लागेल, युवराज सिंग बनावं लागेल, किरण पोलार्ड बनावं लागेल. ज्या फलंदाजाने खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा विक्रम आपल्या नावी केला. 7 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम भारतीय संघाचा युवराज सिंग त्यांनी 2007च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड संघाच्या स्टुअर्ट ब्रॉड विरोधात 20व्या षटकामध्ये लगावलेले 6 षटकार आपण पाहिले आणि या 6 षटकारांची आठवण अजूनही तमाम भारतीय क्रीडा रसिकांच्या मनामध्ये ताजी आहे. हर्षल गिब्सने 2007च्या ICC 50 ओव्हर्स मेन्स वर्ल्ड कप मध्ये बर्मुडा विरुद्ध खेळताना 6 षटकार लगावले होते. ही आठवण देखील अजूनही ताजी आहे. किरण पोलार्डने अखिला धनंजया या श्रीलंकन गोलंदाजाविरोधात 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले होते. आणि आता या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय रबर बॉल टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला 6 षटकार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लगावे लागणार आहेत. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीड इंगेज चेंडू हवेमध्ये 4 खेळाडू त्याचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत परंतु चेंडू सेफली लँड झालाय. 1 धाव जरूर मिळेल. 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. दीपक आणि अक्षय अलगुडे ही जोडी सलामीची जोडी परंतु असफल ठरली आहे, अयशस्वी ठरली आहे. या मॅच मध्ये अरविंद तुडीलकरची फलंदाजी उल्लेखनीय राहिली. अरविंद तुडीलकरने केलेली फटकेबाजी उल्लेखनीय राहिली आहे. तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये केलेली कमाल आदेश, दिनेश आणि तदनंतर राज हा खेळाडू देखील उदयनमुक्त खेळाडू ठरला होता. सह्याद्री प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा उदयनमुक्त खेळाडू म्हणून राजला पुरस्कार मिळाला होता. ऑफ स्टिकच्या पलीकडचा चेंडू व्हाईट बॉलची खूण केली जाते. येस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन अव्वंतर धाव आणि अव्वंतर धावेमध्ये धावसंख्येमध्ये होईल वाढ. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. बॅकफुटला जाऊन नडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषाच्या दिशेने. 1 बाउंस सीमा पार. अक्षय अलीगुडीच्या बॅट मधून येतोय हा चौकार. बाउंड्री आली आहे. 4 धावा. $21 runs on the board.
अक्षय अलगोडीचे हा देखील बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलाय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारतीय. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन दी बोर्ड. खरं तर या आधीच्या षटकामध्ये 2 षटकार आले असते तर या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आपण पाहिलं तर दुसरं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. जिथे आपण पाहिलं दिनेशने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये आदेशने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. त्यामुळे धावांचा दबाव हा दोन्ही फलंदाजांवर पाहायला मिळाला. बॉडी लँग्वेजमध्ये आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज देखील आपण पाहिलं तर लो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. फ्लिक केलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय आणि इथे अप्रतिम दर्जाचा झेल, जो झेल तुम्ही सातत्याने पाहू शकता असा झेल टिपलाय. ज्या खेळाडूची प्रशंसा मी या आधीच्या षटकामध्ये केली होती, ज्यावेळेस त्याने मिसफिल्डिंग केली आणि चौकार गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अप्रतिम दर्जाचा झेल आपण निखिलच्या माध्यमातून पाहिलाय. ज्या खेळाडूची प्रशंसा मी मागच्या षटकामध्ये केली होती ना, तोच हा निखिल डरलाय. आपण पाहिलं तर अप्रतिम झेल टिपलाय निखिलने. मागच्या षटकामध्ये एक चेंडू नक्कीच फरार झाला होता, परंतु तदनंतर क्रिकेटच्या फील्डमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने जे दाखवलं की आम्ही सामना जरी जिंकत असू तरी देखील आम्हाला सामना अधिक धावाने जिंकायचा आहे, त्याच प्रकारचा एफर्ट आपल्याला या क्रिकेटच्या फील्डवर निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पितलवाडी संघाचा हा खेळाडू ऑस्ट्रेलियन संघ, न्यूझीलंडचा संघ असेल, सातत्याने एक धावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतात. फील्डमध्ये 100% एफर्ट्स देताना पाहायला मिळतात. यामध्ये आपण साऊथ आफ्रिकन टीमचा देखील नक्कीच उल्लेख करू शकतो. जॉन्टी रोड्सने या क्रिकेटच्या फील्डवर अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पॉइंट रिझनचं जे क्षेत्ररक्षणाची फील्ड पोझिशन आहे जी आपल्या नावावर केली गेली, तर जॉन्टी रोड्स मुंबई इंडियन्स संघाचा अनेक वर्ष फिल्डिंग कोच देखील राहिला. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटच्या फील्डमध्ये आपण 360 प्लेअर असणं फार महत्त्वाचं आहे, 3 डायमेन्शनल प्लेअर असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा जे प्रात्यक्षिक आपल्याला निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या मॅच मधील आपण पाहिला शेवटचा चेंडू, या चेंडूवर देखील येत नाहीये. कोणतीही धाव या मॅच मध्ये विजय अर्जित करतोय काळकाई प्रीतलवाडी हा संघ. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन असेल, तर पराभूत संघाला येणाऱ्या पुढच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली अरविंद तुडीलकर, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 42 धावा 42 रन्स पाहायला मिळाले. त्याने आक्रमक दर्जाची बॅटिंग केली. गोलंदाजी करत असताना आदेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तदनंतर दिनेशने देखील इकॉनॉमिकल षटक हाताळलं. राजने देखील अंतिमच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. याच्या जोरावर आपण पाहिलं तर सांघिक कामगिरीच्या जोरावर या मॅच मध्ये विजय अर्जित केलाय काळकाई पितलवाडी या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत शिवगर्जना लोहारे विपक्ष मॅच आहे जय हनुमान फणसकोण या 2 संघांमध्ये, तिथे फणसकोण टीमने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅचचा हिरो ठरला.